नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तृप्ती. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मंडळी, लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये आपल्या अनेक जण न चुकता महादेवाची जेवढी सेवा होईल तेवढी करत असतात, कारण श्रावण महिना हा भोले शंकराला समर्पित आहे. मग श्रावण महिन्यामध्ये आपण अगदी शुद्ध जल आणि बेलपत्र जरी शिवांना अर्पण केलं तरीही आपली जी इच्छा असेल ती पूर्ण होते. मग या श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये अनेक भक्त न चुकता जे भोले शंकराला अतिशय प्रिय व्रत आहे किंवा जे व्रत आपण केलं त्या व्रताची आपल्याला शीघ्र फलप्राप्ती होते. हे व्रत अनेक जण न चुकता करत असतात. मग ते व्रत कोणतं तुम्हाला माहिती आहे का? 16 सोमवारचं व्रत अनेक भक्त करत असतात. अगदी तुमच्या जीवनात कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या, संतान प्राप्तीची इच्छा असू द्या, किंवा घरात सतत भांडणं आहे, कटकट आहे, पती पत्नीचं जमत नाही, आर्थिक समस्या आहे, किंवा नोकरीच्या समस्या आहेत, किंवा आणखीन कोणत्याही समस्या असू द्या, जर या समस्यातून तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल किंवा लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण व्हायची असेल तर अनेक भक्त न चुकता अगदी श्रद्धेने मनोभावे जे 16 सोमवारचं व्रत आहे ते करत असतात. मग आपल्याला सुद्धा 16 सोमवारचं व्रत करायचं आहे. मग 16 सोमवारचं व्रत कसं करावं, नियम काय, पूजा कशी करावी, कधी करावी, उद्यापन कसं करावं, काय खावं, जी कथा आहे ती कधी वाचावी, याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. मंडळी, अशी मान्यता आहे की भोले शंकर, आपण जर अगदी मनोभावे भोले शंकराची कोणतंही पूजन केलं तर आपली जी इच्छा आहे ती शीघ्र पूर्ण होते. पण आपण जर अगदी मनोभावे जे नियम आहेत ते पाळून जर 16 सोमवारचं व्रत केलं तर अनेक भक्त सांगतात की याचा अनुभव आम्हाला 100% आला आहे. मग तुम्हाला सुद्धा अनुभव यायचा असेल तर काही नियम आहेत, ते नियमाचं पालन करायचं आणि जे 16 सोमवारचं व्रत आहे ते संकल्पयुक्त करायचं. मग आता संकल्पयुक्त कसं करावं ते जाणून घेऊ. मंडळी, आपल्याला हे व्रत श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासून करावं लागत असतं. मग आता अनेकांना जर श्रावण महिन्यात जमलं नाही तर तुम्ही कोणत्याही चांगल्या सोमवारपासून या व्रताला सुरुवात करू शकतात. आपल्याला सलग हे 16 सोमवार करायचे आहे. म्हणजे काही कारणास्तव एखादा सोमवार नाही झाला तर पुढचा सोमवार जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला 16 सोमवार पूर्ण करायचे आहे. आता पूजन कसं करावं तर तुम्ही हे पूजन घरी करू शकता किंवा मंदिरात करू शकतात, काहीही हरकत नाही. घरी जागा असेल, घरी करणं शक्य असेल तर घरी करा, अन्यथा तुम्ही मंदिरात देखील 16 सोमवारचं पूजन करू शकतात. आता सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, घर पूर्ण स्वच्छ करायचं आहे. घरात आपल्याकडे जर पांढऱ्या रंगाची वस्त्र असेल तर या दिवशी अवश्य परिधान करायचे आहे. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला जे पूजन आहे किंवा जे आपण 16 सोमवारचं व्रत करतो या व्रताचं आपल्याला अगदी संकल्पयुक्त पूजन करायचं आहे. मग आता आपण घरच्या घरी पूजन कसं करावं याचा विधी जाणून घेऊ. आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपल्याला जिथं पूजन मांडायचं आहे तिथली जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला चौरंग घ्यायचा आहे. चौरंगावर आपल्याला पांढऱ्या रंगाचा कपडा टाकायचा आहे. तुमच्याकडे जर महादेवाचा फोटो असेल तर महादेवाचा फोटो ठेवायचा आहे. महादेवाचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. गंध अक्षता अर्पण करायचा आहे. पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. पांढऱ्या रंगाचा हार असेल अर्पण करायचा आहे. दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला चौरंग मांडून घ्यायचा आहे. चौरंगाच्या बाजूला आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे. समई किंवा दिवा असेल तो लावून घ्यायचा आहे. अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर महादेवाचा फोटो असेल तो आपल्याला चौरंगावर ठेवायचा आहे. आता आपण संकल्पयुक्त 16 सोमवारचं व्रत करत आहोत. मग संकल्प कसा करावा तर आपल्याला उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं आहे. त्यात गंध अक्षता टाकायचा आहे. एक फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर स्वतःचं नाव तृप्ती, आजचा दिनांक, आजची वार, आजची तिथी आपल्याला सांगायचं आहे. आणि तुम्हाला जर तुमचं गोत्र माहिती असेल तर गोत्राचा उच्चार करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही जे 16 सोमवारचं व्रत आहे हे का करता हे तुम्हाला भोले शंकराला सांगायचं आहे. आणि त्यानंतर आपली जी इच्छा आहे ती सांगून आपल्याला परत आपल्या हातातलं पाणी तामणात टाकून द्यायचं आहे. परत 2 पळ्या पाणी हातात घ्यायचं आहे. परत आपल्याला ते तामणात टाकून द्यायचं आहे. स्वच्छ हात पुसायचे आहे. आता आपल्याकडे फोटो आहे तर फोटो आपल्याला स्वच्छ पुसायचा आहे भोले शंकराचा. त्यानंतर गंध अक्षता अर्पण करायचं आहे. पांढऱ्या रंगाचा हार असेल अर्पण करा. पांढऱ्या रंगाची फुलं असेल अर्पण करा आणि विधिवत नमस्कार करा. त्यानंतर सर्वप्रथम आपण जेव्हाही पूजन करतो
पूजनाला आपण गणपतीला आधी स्थान देतो. मग गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला तामणात ठेवायची आहे. मूर्ती आपल्याला तामणात ठेवायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना शुद्ध जल अर्पण करायचं आहे. ओम गण गणपते नमः मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर परत पंचामृत अर्पण करायचं आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. परत आपल्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर ताम्हणातून आपल्याला जी मूर्ती आहे ती काढून घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि त्यानंतर थोड्याशा खाली चौरंगावर अक्षता टाकायची आहे. त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. गंध अक्षता अर्पण करायचा आहे. दुर्वा अर्पण करायचा आहे. लाल फूल अर्पण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे. आणि परत आपल्याला एकदा धूप दीप दाखवायचा आहे. आता आपल्याकडे शिवपिंड असणार आहे. मग आपल्याला शिवपिंड जी आहे ती घ्यायची आहे, तामणात ठेवायची आहे. शुद्ध जल अर्पण करायचं आहे. आता तुम्ही यावेळेस ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकतात किंवा शिव महिमा स्तोत्र जे आहे ते तुम्ही यूट्यूबला लावून ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करू शकतात. त्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे. पंचामृत अर्पण केल्यानंतर परत शुद्ध जल आपल्याला 11 वेळा अर्पण करायचं आहे. आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार चालू ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला जी ताम्हणातून शिवपिंड आहे ती काढून घ्यायची आहे. त्यानंतर तांदूळ टाकायचे आहे चौरंगावर थोडेसे, त्यावर शिवपिंड ठेवायचे आहे. भस्म अर्पण करायचं आहे. पांढऱ्या अक्षता अर्पण करायचे आहे. पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करायचे आहे. आणि या दिवशी बेलपत्र 1 असो, 11 असो, 21 असो किंवा 108 असो ते तुम्हाला ओम नमः शिवाय म्हणून अर्पण करायचे आहे. आता तुमच्याकडे बेलपत्र नाही, तुम्हाला वाटतं की 108 बेलपत्र अर्पण करावे, तर तुम्ही 108 तांदूळ घ्या आणि ओम नमः शिवाय म्हणून ते तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला धूपदीप दाखवायचा आहे, नमस्कार करायचा आहे. तुम्हाला खडीसाखरेचा किंवा खजूर नैवेद्य तुम्हाला भोले शंकरला दाखवायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या दिवशी जी शिवलिंगावर गळती सुद्धा लावू शकता. तुमच्याकडे जर गळती असेल तर गळती लावा आणि त्यांनी सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जी अशी पूजा केली घरी तशीच तुम्ही जाऊन शिव मंदिरात पूजन करू शकतात. तुमच्याकडे जर शिवपिंड नसेल किंवा घरात काही अडचणी असेल तर नक्कीच न चुकता तुम्ही मंदिरात जा आणि मी जसं पूजन सांगितलं तसंच पूजन तुम्हाला शिव मंदिरात करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही 16 सोमवारचं व्रत करत आहात. मग नियम आहेत का? तर हो, नियम पहिला नियम आहे की तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. यानंतर दुसरा नियम, कुणाच्याही घरचं पर अन्न या दिवशी खायचं नाही. आदल्या दिवशी तुम्हाला चुकूनही मांसाहार करायचा नाही आणि सोमवारच्या दिवशी घरामध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाही. यासोबत सगळ्यात महत्त्वाचं, आता अनेक जण जे शिवपूजन आहे ते शिवपूजन सकाळी आणि प्रदोष काळात सुद्धा करतं. प्रदोष काळ हा भगवान शंकरासाठी अतिशय पवित्र जी वेळ आहे ती मानल्या जातो. अशी मान्यता आहे की आपण जर प्रदोष काळामध्ये जी पूजा अर्चा केली तर याचं पुण्यफळ आपल्याला शीघ्र मिळतं. मग तुम्ही सकाळी पूजन करा किंवा संध्याकाळी करा, किंवा तुम्हाला सकाळी शक्य असेल आणि संध्याकाळी शक्य असेल तर तुम्ही दोन्ही वेळेमध्ये जे शिवपूजन आहे ते करू शकतात. त्यानंतर तुम्हाला या दिवशी कथा ऐकायची आहे. आता कथा कशी, मी तुम्हाला अगदी 2 ओळीमध्ये सांगते. गरीब ब्राह्मण मुलगी होती, तिच्यावर अनेक संकट आली. तिने भगवान शंकराचं सोमवारचं व्रत केलं. तिच्या श्रद्धेने महादेव प्रसन्न झाले आणि तिला योग्य वर आणि सुखी संसार झाला आणि तिच्या सर्व मनोकामना प्राप्तीसाठी जे वर दिलं होतं तिची ती परिस्थिती आहे ती बदलली. आणि जी कहाणी आहे ही कहाणी आपल्याला या दिवशी न चुकता वाचायची आहे. तुमच्याकडे पुस्तक नसेल तर गुगलला टाका आणि गुगलून तुम्हाला जी कहाणी आहे ती ऐकायची आहे किंवा वाचायची आहे. आता या दिवशी जे फलाहार आहे किंवा जे उपवास आहे तो कसा करावा, तर या दिवशी तुम्ही सिजनेबल जी फळं आहेत ते खाऊ शकतात. दूध, चहा, कॉफी घेऊ शकतात. यासोबत तुम्हाला उपवास झेपत नसेल तर तुम्ही राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाण्याची चिक्की किंवा शेंगदाण्याचे लाडू हे सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. आता उपवास कसा सोडावा, तर संध्याकाळी शिवपूजन करायचं आहे. प्रदोष काळात शिवपूजन झाल्यानंतर तुम्हाला जे चुरम्याचे लाडू आहेत ते तयार करायचे आहे आणि 3 पावशेरचे जे 3 लाडू असतात ते 3 लाडू तयार करायचे. आणि त्यानंतर आपल्याला एक महादेवाला, एक गाईला आणि एक आपल्याला ठेवायचं आहे. महादेवाचा नैवेद्य दाखवायचा आहे, त्यानंतर गाईचा तुम्हाला तसंच ठेवायचा आहे आणि एक जो चुरम्याचा लाडू तुम्हाला खायचा आहे आणि यावर तुम्हाला उपास सोडायचा आहे. चुरम्याचा लाडू तयार करताना त्यामध्ये चुकूनही मीठ घालू नका. शुद्ध गाईचं तूप, गूळ आणि अनेक जण पोळी तयार करून त्याचा चुरमा तयार करता किंवा तुम्हाला जो रव्याचा किंवा कणकीचा आहे तो तयार करतात असेल तर तुम्ही तो सुद्धा तयार करू शकता. भोले शंकराला नैवेद्य दाखवून त्यानंतर खायचा आहे. यावर तुम्हाला उपवास सोडायचा आहे. मंगळवारी सकाळी तुम्ही जेवण करू शकता. आता हा जो उपवास आहे हा कोण कोण करू शकतं, तर हा उपवास विवाहित महिला, विवाहित पुरुष किंवा ज्यांचं लग्न नाही झालं ती मुलगी, मुलगा किंवा आता हा जो उपवास आहे हा कोण कोण करू शकतो, अविवाहित महिला, अविवाहित मुलगा, विवाहित मुलगी,
विवाहित मुलगा म्हणजे पती पत्नी मुलगा मुलगी अनेक जण हे व्रत करू शकतात. फक्त नियम मी जे सांगितले ते नियम पाळायचे. आता उद्यापन कसं करावं, तर 16 सोमवार तुम्हाला सलग करायचे आहे. आता 16 सोमवारचं व्रत हे 4 महिने चालणार आहे. अनेक अडचणी येणार आहेत. मग सुतक आला, मासिक धर्म आला, जर तुम्ही या काळामध्ये पूजन केलं नाही तर तुमचा जो सोमवार आहे तो या 16 सोमवारमध्ये काउंट होणार नाही. ज्यावेळेस तुमचे पूर्ण 16 सोमवार पूर्ण होणार आहे त्या शेवटच्या श्रावणी सोमवारी तुम्हाला यथाशक्ती जेही शक्य असेल ते करा. तुम्हाला जर 16 जोडपे बोलवता आले तर त्यांना जेवू घाला, यथाशक्ती काहीतरी दान करा. आता ते शक्य नसेल तर तुमच्या आजूबाजूला जिथे शिवमंदिर असेल तिथे जा आणि शिवमंदिरामध्ये तुम्हाला जेही अन्नदान करता आलं ते अन्नदान करा. यानंतर ते शक्य नसेल तर एखादं जोडपं आपल्या घरी बोलवा. त्या जोडप्यांना वस्त्रदान, 16 शृंगार आणि जेवण करायचं आहे. त्यांचं यथाशक्ती पूजन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. अगदी त्यांना शिवपार्वती या स्वरूपात मानून पूजन करून यथाशक्ती दान धर्म करायचा आहे. आता जे सुतक किंवा मासिक धर्म आला तर ते जे येणारे सोमवार आहे ते आपल्या 16 सोमवारमध्ये काउंट होणार नाही, याची विशेष काळजी घ्यायची आहे. आपल्याला हे पूर्ण व्रताचं जे फळ आहे ते पूर्ण 16 सोमवार केल्यानंतरच मिळणार आहे. अगदी तुमचे कर्म चांगले असतील, तुमचे कार्य चांगले असतील तर तुम्हाला लवकरात लवकर सुद्धा जे व्रताचं फळ आहे ते मिळेल. पण व्रताचं फळ मिळलं तरीही आपल्याला जे 16 सोमवार आहे ती पूर्ण करायची आहे. अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला जे उद्यापन आहे ते करायचं आहे. आणि 16 सोमवारचं व्रत केल्याने 100% कोणती इच्छा असू द्या पूर्ण होते. येणाऱ्या अडचणी दूर होतात. कारण भोले शंकराचं अतिशय शीघ्र फळ देणारं जे व्रत आहे ते म्हणजे 16 सोमवार. मग तुम्हाला या 16 सोमवारचं व्रत अगदी मनोभावे करायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.